सगळ्यांना नमस्कार. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज विद्याशक्तीचं विज्ञानचं क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. तो आज आम्ही एक नवीन टॉपिक वरती सिम्युलेशन बघूया. बट बिफोर दॅट मी तुम्हाला सांगितलं लास्ट क्लासमध्ये काय दॅट वी विल हॅव अ शॉर्ट एमसीक्यूज है ना. मी तुम्हाला थोडी एमसीक्यू क्वेश्चन्स विचारतो. कोणत्या टॉपिकवर? लास्ट क्लासमध्ये आम्ही कोणतं सिम्युलेशन बघितलो ते टॉपिक वरती आम्ही आता एमसीक्यूज बघूया. मग नंतर आम्ही काय करूया, नवीन सिम्युलेशन आणि एक नवीन टॉपिक वरती बघूया. मग ओके, सो लेट स्टार्ट. येस. सो आता मी माझी स्क्रीन तुम्हाला शेअर करतो. येस. सो एव्हरीबडी कॅन सी माय स्क्रीन. तुम्हाला स्क्रीन दिसाले? ऑल राईट. सो आम्ही कोणत्या टॉपिक वरती सिम्युलेशन बघितलं होतं लास्ट क्लासमध्ये? लीव्स रिलीज वॉटर वेपर ड्युरिंग ट्रान्सपिरेशन. हा, आम्ही ट्रान्सपिरेशनचा प्रोसेस बघितलं होतं, करेक्ट? सो त्याच्यावरती आम्ही आता क्वेश्चन्स बघूया. मग सो द फर्स्ट क्वेश्चन, लॉस ऑफ वॉटर फ्रॉम प्लांट्स इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर इज कॉल्ड ॲज डॅश. ऑप्शन ए कोएशन, ऑप्शन बी सरफेस टेन्शन, ऑप्शन सी ट्रान्सपिरेशन, ऑप्शन सी accent of sap. So loss of water from plants in the form of water vapor. पाणी प्लांट्स मध्ये वॉटर वेपर होऊन काय व्हायले, बाहेर झाले, ते प्रोसेसला आम्ही काय सांगतो? येस, इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सपिरेशन. सो ऑप्शन सी. Second question. How much percentage of total transpiration is done by stomata? स्टोमॅटा टोटली किती ट्रान्सपिरेशन करते, किती पर्सेंटेज ट्रान्सपिरेशन मध्ये हेल्प करते? ऑप्शन ए 1 to 5%, ऑप्शन बी 60%, ऑप्शन सी 5 to 10%, ऑप्शन डी 90%. सो सांगा मला विच कॅन बी द करेक्ट आन्सर. किती पर्सेंट होते ट्रान्सपिरेशन स्टोमॅटामध्ये? इट इज 90%. ऑप्शन बी. नेक्स्ट. सो 90% ट्रान्सपिरेशनला स्टोमॅटा हेल्प करते, स्टोमॅटाच करते ती 90% ऑफ ट्रान्सपिरेशन. ओके. नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट फॉर ट्रान्सपिरेशन? इट ऑकर्स इन ऑल प्लांट्स. Option B, water comes out as a water vapor. Option C, it occurs by stomata, lenticels, and cuticle. Option D, root pressure involved. सो ह्याच्यामध्ये कोणत्या स्टेटमेंट ट्रान्सपिरेशन बद्दल गलत आहे या फिर रॉन्ग है? टेल मी कौन सा है. It occurs in all plants. Water comes out as water vapor. It occurs by stomata, lenticels, and cuticle. Root pressure involved. Yes, very good. Option D, root pressure involved काय है ते wrong है. Okay. Mark the one which is not the form of transpiration. Lenticular transpiration, cuticular transpiration, stomatal transpiration, radical transpiration. हे चारों मध्ये कोणचं ट्रान्सपिरेशनचा फॉर्म नाही आहे? It is, yes, radical transpiration is not a form of transpiration. Next, fifth question. The main function of guard cells is to help with option A, none of this, option B, transpiration, option C, transcription, option C, glutation. So guard cells कशामध्ये help करते ती? It is a cell. ती कुणाला हेल्प करते? ते स्टोमॅटाला हेल्प करते. स्टोमॅटाचं ओपनिंग आणि क्लोजिंगला हेल्प करते. येस और नो? सो दिस इज डन इन, yes, option B, transpiration. Identify which plant's leaf veins are arranged parallel to each other. लीफची काय वेन्स राहते ने, तुम्हाला मी दाखवले लास्ट क्लासमध्ये. येस, पार्ट्स ऑफ लीव्स पण दाखवले, कसं ते स्ट्रक्चर राहते पण दाखवले. येस. सो लीफची काय वेन्स राहते ने, ते पॅरलल कशामध्ये अरेंजमेंट राहते ती? मँगोची लीव्स मध्ये या ऍपलची लीव्स मध्ये, नन ऑफ दिस, या फिर बनानाची लीव्स मध्ये? पॅरलल कुठं अरेंज होते ती? येस, इट इज, येस, व्हेरी गुड. बनानाची लीव्स मध्ये पॅरलल होते लीफची वेन्स. येस. विच इज नॉट अ पार्ट ऑफ लीफ.
वेन्स, नॉड्स, लॅमिना, पेटियोल. ह्याच्यामध्ये कोणतं लीफचं पार्ट नाही आहे? इट इज येस, नोड्स. विच ऑफ द विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ फंक्शन ऑफ लीव्स? ह्याच्यामध्ये लीव्सचं फंक्शन कोणचं आहे? ट्रान्सपिरेशन, ट्रान्सपोर्ट्स वॉटर, एब्झॉर्ब्स वॉटर, नन ऑफ दिस. इट इज yes, transpiration. Ninth one. The part of the leaf by which it is attached to the stem is called. लीफचं एक पार्ट ते स्टेमला अटॅच्ड होते, तो त्याला आम्ही काय म्हणून सांगतो? लॅमिना, वेन्स, नन ऑफ दीज, या पेटियोल? इट इज येस, पेटियोल. पेटियोल अटॅच राहते लीफच्या स्टेमला. द डॅश इज द नेम ऑफ द लीफ सरफेस. लीफच्या सरफेसला नाव काय आहे? पेटियोल, मिडरिब, नोड, या लीफ ब्लेड? इट इज येस, लीफ ब्लेड है ना. आता आम्ही सबमिट करू आमचे आन्सर्स करेक्ट आहे काय बघूया. येस, ओके, येस, सगळी आन्सर्स आमची करेक्ट आहे. ऑल राईट. सो आता आम्ही एक नवीन टॉपिक वरती डिस्कस करूया. ते कोणचं म्हटलं तर, आता मी लिहिते, एक मिनिट. इट इज वेस्ट. वेस्ट तुम्हाला नवीन टॉपिक है? ऑब्विसली नॉट, है ना. तुम्ही लयदा हे वर्ड तुम्ही ऐकला, वाचला पण, येस ऑर नो? सो ह्याच्यावरती आणि थोडे आम्ही वर्ड वॉल ऍक्टिव्हिटीज आणि सिम्युलेशन बघू आपण. ऑल राईट. सो आता मला सांगा, वेस्टचं मिनिंग काय आहे? व्हॉट डू यू मीन बाय वेस्ट? वेस्ट म्हटलं तर काय? एनीबडी? वेस्ट इन, वी आर टॉकिंग दिस इन द कॉन्टेक्स्ट ऑफ एन्व्हायरमेंट. ओके, एन्व्हायरमेंटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आम्ही बोला, वी आर टॉकिंग अबाउट इट, मी बोलाला. येस, टेल मी, वेस्ट म्हटलं तर व्हॉट यू मीन बाय इट? सो वेस्ट म्हटलं तर अननेसेसरी रिसोर्सेस, त्याचा उपयोग आम्हाला नाही आहे. ओके, त्याचा उपयोग आम्हाला नाही आहे. अननेसेसरी रिसोर्सेसला आम्ही काय म्हण सांगतो? वेस्ट म्हण सांगतो. ओके, विच इज रिलीज्ड टू द एअर, वॉटर, लँड, अँड विच कुड हार्म अवर एन्व्हायरमेंट. ते वेस्ट आम्ही हवाला तर, या फिर लँड मध्ये, या फिर पाणीमध्ये आम्ही सोडतो, आणि ते काय करते? ते एन्व्हायरमेंटला त्रास देते, हर्ट करते आम्हाला, पण ते लय हार्मफुल आहे. ओके, इट इज अन अननेसेसरी रिसोर्स मन सांगतो मी. ओके, सो आता आम्ही टाइप्स ऑफ वेस्ट बघू आपण. ओके, सो एव्हरीबडी शुड टेल मी. फर्स्टली टाइप्स ऑफ, एक मिनिट. येस, इथे तुम्ही बघितलं तर 4 टाइप्स दिलेत. एक आहे ऑर्गॅनिक वेस्ट, दुसरं आहे प्लास्टिक वेस्ट, तिसरं आहे पेपर वेस्ट, फोर्थ इज अदर वेस्ट. ओके, सो हे वेस्ट सगळी कुठापासून येते? हाऊ डज इट कम, और फ्रॉम व्हॉट ऑल सोर्सेस डज इट कम? कॅन एनीबडी टेल मी? वेस्ट कुठापासून येते? एनीबडी? एनीबडी कॅन टेल मी? सो वेस्ट काय आहे? फ्रॉम इंडस्ट्रीमध्येच येते, कमर्शियल वेस्ट मन येते, डोमेस्टिक वेस्ट राहते, अग्रिकल्चर वेस्ट राहते, आणि इलेक्ट्रॉनिक वेस्ट राहते. ओके, इंडस्ट्रियल वेस्ट म्हटलं तर आम्ही काय इंडस्ट्रीज मध्ये प्रोडक्शन करते ने, प्रोडक्शन झाल्यानंतर काय ते उत्पादनचं वेस्ट राहते ने, ते सगळं काय करून सोडते ती? ते रिव्हर मध्ये, या फिर पॉन्ड्स मध्ये, या फिर इकडे लँड वरती फॅक्टरीज सोडते. सो ते काय होते? ते पोल्युशनला क्रिएट करते, आणि फॅक्टरीज मध्येच गॅस बाहेर येते, ते पण काय होते? त्याच्यामध्ये कंटेंट, कार्बन मोनॉक्साईडचं कंटेंट जास्त होऊन एअर पोल्युशन क्रिएट होते. आणि कमर्शियल वेस्ट म्हटलं तर पेपर, कार्डबोर्ड, फूड रॅपर्स, हे सगळी काय आहे? कमर्शियल वेस्टची एक्झाम्पल्स आहे. डोमेस्टिक वेस्ट म्हटलं तर आमचं घरचं वेस्ट, आम्ही काय हे मुसरं काढतो,
आम्ही जेवण करून काय मुसरं काढतो आणि दररोज पण आम्ही लोटून काढतो. येस, ते धुळलं काय राहते सगळं ते कुटामध्ये येते, ते सगळी डोमेस्टिक वेस्ट मध्ये येते. नंतर येते अग्रिकल्चर वेस्ट. अग्रिकल्चर वेस्ट म्हटलं तर खेती करायच्या टायमाला हे पत्ते राहते ती आणि व्हॉट वी कॅन से द पल्प स्टेम्स राहते ती, हे सगळी काय राहते अग्रिकल्चर वेस्ट म्हणून सांगतो. सो खेती करायचं का टायमाला काय काय वेस्ट आहे ते नाही, दॅट इज ऑल कॉल्ड ॲज अग्रिकल्चर वेस्ट. नंतर येते इलेक्ट्रॉनिक वेस्ट. इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हटलं तर अनवॉन्टेड इक्विपमेंट्स, आम्ही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स यूज करतो, त्याच्यात झाल्यानंतर ते सगळी काय होऊन सोडते, एक ना एक टायमाला ते बंद होऊन सोडते, दे स्टॉप वर्किंग. सो त्या टायमाला आम्ही काय करतो, ते डिस्कार्ड करून सोडतो. यस ऑर नो? तेव्हा त्याच्यामध्ये हार्मफुल केमिकल्स राहते. फॉर एक्झाम्पल हार्मफुल केमिकल्स त्याच्यामध्ये लई जास्त हुलं राहते ती, त्याच्यासाठी लई नेगेटिव्ह इफेक्ट्स होते एन्व्हायरमेंट वरती. ओके, सो दीज ऑल आर दी मेन सोर्सेस ऑफ दी वेस्ट. ओके, नाव वी विल फर्स्ट सॉर्ट दी वेस्ट इंटू 4 टाइप्स. आम्ही इकडं सॉर्टिंग करू आपण. सो एग शेल्स कुठे येते ती ऑर्गॅनिक वेस्ट म्हणून सांगतो. येस, इट इज ऑल्सो इट इज अ सोर्स ऑफ डोमेस्टिक वेस्ट. कशाला म्हटलं तर आम्ही घरामध्ये उपयोग करतो जास्त. सो इट कॅन बी अ सोर्स ऑफ व्हॉट वी कॅन से डोमेस्टिक वेस्ट ऑल्सो. नेक्स्ट प्लास्टिक कप्स. हे प्लास्टिक कप्स मध्ये प्लास्टिक वेस्ट मध्ये येते ऑब्विसली. ऍपल कोर्स, सो ऍपल खाल्यानंतर ते काय बीज उरले नाही, ते पण कुठे येते ऑर्गॅनिक वेस्ट मध्ये येते. ओके, ओल्ड फ्रिज, इट इज अदर वेस्ट. अदर वेस्ट हे तुम्ही इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हण बोलायला येते. कशाला म्हटलं तर हे एक इक्विपमेंट आहे, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट. नंतर कॅन्स. कॅन्स कुठे येते, दिस इज मेड ऑफ प्लास्टिक, सो प्लास्टिक मध्ये येते. ओल्ड न्यूज पेपर्स, हे पेपरची वेस्ट मध्ये येते. येस, लेफ्ट ओव्हर्स, येस ऑर्गॅनिक वेस्ट. जेवण उरलं तर दुसरं काय राहते ते लेफ्ट ओव्हर्स पण सांगतो आम्ही. ग्लासेस, हे पण इट इज मेड ऑफ प्लास्टिक, सो प्लास्टिक वेस्ट. प्लास्टिक बॉटल्स प्लास्टिक वेस्ट है ना. ओल्ड सॉक्स, कपड्याची है हे, सो कैन वी कॉल इट एज ऑर्गॅनिक वेस्ट? कैन वी कॉल इट? लेट्स चेक. कार्टन बॉक्सेस, सो अदर वेस्ट है ना. बनाना पील्स, सो ऑर्गॅनिक वेस्ट. ब्रेड क्रम्स, हे पण कुठे येते ऑर्गॅनिक वेस्ट मध्ये येते. लंच बॅग, सो अदर वेस्ट मध्ये घालायला येते. ओल्ड बिल्स, पेपर वेस्ट है राहते ते. प्लास्टिक स्ट्रॉज प्लास्टिक मध्ये येते. ओल्ड रबिश बिन, अदर वेस्ट. टायर्स, अदर वेस्ट. प्लास्टिक बॅग्स, हे पण प्लास्टिक वेस्ट मध्ये येते. ब्रेड क्रस्ट, ओल्ड सॉक्स इथे नाही येते, अदर वेस्ट मध्ये येते. सो ब्रेड क्रस्ट ऑर्गॅनिक वेस्ट है ना. चेक करू हा आमची आन्सर्स करेक्ट आहे काय, चेक करू हा, लेट्स चेक. ओके ओके, वी मिस्ड सम. मी थोडं इकडं बायफर्केशन करायच्या टायमाला मिस्टेक केलो. चेक करू हा कुठं मिस्टेक होलंय मग. सो करेक्ट आन्सर्स बघू आपण. येस, इथं बघा काय होलंय. सो आमचं ऑर्गॅनिक वेस्ट सगळं करेक्ट आहे, प्लास्टिक मध्ये आम्ही मिस्टेक केलो. सो इकडं ओल्ड रबिश बिन कुठे येते, प्लास्टिक पेस्ट मध्ये येते. आणि पेपर वेस्ट आमची कार्टन बॉक्सेस आणि लंच बॅग पण कुठे येते, पेपर वेस्ट मध्ये येते. ओके, अँड कॅन्स अँड ग्लासेस कम इन अदर वेस्ट. ओके, इथे तुम्ही बघितलं तर आम्ही वेस्टचा दो प्रकार इथं बघतो. वेस्टचा दो प्रकार कोणची कोणची है, एक है बायोडिग्रेडेबल वेस्ट आणि दुसरं है नॉन बायोडिग्रेडेबल डिग्रेडेबल वेस्ट. बायोडिग्रेडेबल वेस्ट आणि नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. सो बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हटलं तर काय, बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हटलं तर ते वेस्ट मटेरियल राहते दॅट कॅन बी डिकम्पोज. आम्ही बॅक्टेरियाचा उपयोग करून ते वेस्टला डिकम्पोज करतो आणि ते एन्व्हायरमेंट या फिर सोसायटीला हार्मफुल नाही राहते. ओके, सो
those materials can be degraded using bacteria. For example, organic waste. हे काय आमचं ऑर्गॅनिक वेस्ट आहे ने ते सगळं आम्ही डिकम्पोज करू शकेल. येस ऑर नो? येस. अँड वी युजली यूज दिस इन द फॉर्म ऑफ मॅन्युअर. मॅन्युअर सारखं आम्ही यूज करतो, या फिर बायोगॅसला हेल्प होते, कंपोस्टला हेल्प होते. येस. ओके. Now the other one is non-biodegradable waste. Non-biodegradable waste मतलब तर काय? What do you mean by it? Those all are the waste which cannot be decomposed using bacteria or natural organisms. So आम्ही इकडे bacteria या फिर natural organisms चा उपयोग करून आम्ही waste ला डिग्रेड करायला या फिर ते त्याचा हार्मफुल इफेक्ट्स रिड्यूस करायला आम्हाला नाही होते. बिकॉज दे कॅनॉट बी डिग्रेडेड, दे हॅव टू बी रिसायकल्ड. त्यांना आम्ही अनेक रिसायकल करायला आम्ही ट्राय करावं, बट वी कॅनॉट डिकम्पोज इट. ओके. सो इकडे तुम्ही काय बघायला, प्लास्टिक वेस्ट आणि अदर वेस्ट ते सगळी काय करावं आम्ही, रिसायकल करावं. ओके. रिसायकल करायला आम्हाला येते, बट वी कॅनॉट decompose using the natural organisms. Is it clear? Understood everybody? So आता आम्ही ह्याच्यावरती एक सिम्युलेशन बघू आपण. एव्हरीबडी कॅन सी द सिम्युलेशन. सो इकडे तुम्ही काय बघाला, दोन थराचे वेस्ट आहे, एक आहे नॉन बायोडिग्रेडेबल, एक आहे बायोडिग्रेडेबल. सो इकडे सगळं वेस्ट मटेरियल्स दिलेत. सो आता मला सांगा, हे बनानाचं काय पील आहे ते बायोडिग्रेडेबल आहे काय नाही नॉन बायोडिग्रेडेबल आहे? ते ऑब्विसली काय आहे, ते बायोडिग्रेडेबल है. येस, बायोडिग्रेडेबल है. कशाला म्हटलं तर आम्हाला ते डिकम्पोज करायला येते युजिंग नॅचरल ऑर्गॅनिझम्स या फिर बॅक्टेरिया. नंतर आता बघूया पेपर. सो पेपर नॉन बायोडिग्रेडेबल है का बायोडिग्रेडेबल है? पेपर काय करता तुम्ही? पेपर कोणचा वेस्ट आहे? इट इज, येस, इट इज बायोडिग्रेडेबल. कशाला म्हटलं तर ते एक ऑर्गॅनिक मटेरियल आहे आणि ते आम्ही डिकम्पोज करायला पण होते. नेक्स्ट बॉटल. ते पण प्लास्टिकचं बॉटल आहे. हे कोणचं आहे, वेदर इट इज नॉन बायोडिग्रेडेबल और बायोडिग्रेडेबल? इट इज नॉन बायोडिग्रेडेबल है ना. ते आम्हाला डिकम्पोज करायला नाही होते बिकॉज इट इज मेड अप ऑफ प्लास्टिक. आता बघा मेटल. मेटल पण इट इज अ नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट है ना, नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. नेक्स्ट ग्लासवेअर. सो ग्लासवेअर काय है, इट इज अगेन इट इज अ नॉन बायोडिग्रेडेबल है ना, बिकॉज वी कॅनॉट डिकम्पोज, आम्हाला डिकम्पोज करायला नाही होते ते. येस. आता नेक्स्ट बघूया. ऑल राईट. सो इकडं तुम्ही वेस्ट मटेरियल्स बघाला, त्याची रिसायकल्ड प्रोडक्ट्स आहेत आणि इकडं सगळं काय आहे आम्हाला बॉक्सेस दिलेत. ओके. सो प्लास्टिकला उपयोग करून आम्हाला काय करायला होते, प्लास्टिकचं यूज करून, ऑर्गॅनिक यूज करून काय करू शकत, मेटल उपयोग करून काय करू शकत नाही. वी हॅव ग्लास, देन वी हॅव पेपर. सो सो फर्स्ट वी कॅन स्टार्ट विथ प्लास्टिक. प्लास्टिकचं यूज स्टार्ट करूया. सो प्लास्टिक उपयोग करून तुम्ही काय करायला येते, कॅन यू टेल मी? ओ सॉरी, 1 मिनिट. ग्लासवेअर आला सोडायचं एक. ओके. सो ग्लासला उपयोग करून तुम्ही काय करता? सो ऑब्विसली आम्ही रिसायकल कराव ना. तो रिसायकल केलो तर इट इज 1 मिनिट. सो वी कॅन रिसायकल अँड प्रोड्यूस ग्लास वूल्स. सो ग्लासला तुम्ही रिसायकल केलं तर तुम्ही काय करू शकत, रिसायकल्ड प्रोडक्ट काय येते सांगा मला, ग्लास वूल्स येते. सो ग्लास वूल्स म्हटलं तर काय, व्हॉट डू यू मीन बाय इट? ग्लास वूल्स मीनिंग काय आहे ग्लास वूल्स म्हटलं तर? सो एक फायबर है. हे आम्ही कशाला यूज करते, पॅकिंग आणि इन्सुलेशनला उपयोग करतो आम्ही. ग्लास वूल म्हटलं तर इट इज अ फॉर्म ऑफ फाईन फायबर्स. ते एक फायबर आहे, ते आम्ही पॅकिंग करायला आणि इन्सुलेशन करायला पण उपयोग करतो. ओके. इज इट क्लिअर? सो ग्लास आम्ही रिसायकल केलो तर, रिसायकल म्हटलं तर काय, आम्ही वेस्ट प्रोडक्ट्स घेऊन
त्याला आम्ही कन्वर्ट करालो एक नवीन प्रोडक्ट प्रोड्यूस करायला. सो आम्ही ते वेस्ट ग्लास घेऊन आम्ही एक नवीन प्रोडक्ट त्याच्यामध्ये ते उपयोग करून आम्ही एक नवीन प्रोडक्ट प्रोड्यूस करायला. ते कोणचं आहे? ग्लास वूल. आम्ही ग्लास वूल कशाला उपयोग करतो? इट इज यूज फॉर पॅकिंग अँड इन्सुलेशन. ओके. येस. आता आम्ही नेक्स्ट बघूया ते कोणचं म्हटलं तर प्लास्टिक. ओके. येस. सो बॉटल इज नथिंग बट अ प्लास्टिक. ते एक नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे. तो त्याला यूज करून आम्ही काय करायला येते? प्लास्टिकला घेऊन आम्ही काय करू शकत? कॅन एनीबडी टेल मी? कॅन वी प्रोड्यूस कार्पेट्स? येस. सो प्लास्टिकला आम्ही रिसायकल करून आम्ही एक नवीन प्रॉडक्ट प्रोड्यूस करतो. ते कोणचं म्हटलं तर कार्पेट्स. ओके. सो कार्पेट्स कॅन बी प्रोड्युस्ड फ्रॉम प्लास्टिक. फ्रॉम प्लास्टिक. प्लास्टिकची बॉटल्स आम्ही रिसायकल केलो तर आम्हाला काय येते? कार्पेट्स प्रोड्यूस करायला येते. ओके. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर एव्हरीबडी? सो हे कार्पेट्स काय राहते? ती ड्युरेबल राहते आणि वॉटरप्रूफ राहते ती आणि व्हेरी लेस प्राइस. त्यांचं प्राइस पण लय कम राहते. ओके. सो इझी टू क्लीन ऑल्सो. ऑल राईट. सो प्लास्टिक झालं, नंतर आमचा ग्लास झाला. आता ऑर्गॅनिक. सो बनाना घेऊ आपण. हे काय आहे? हे ऑब्विसली बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे. सो ह्याच्याला आम्ही काय प्रोड्यूस करायला येते? फर्टिलायझर्स. येस. मॅन्युअर आम्ही काय सांगतो? येस ऑर नो? सो वी कॅन यूज द लेफ्ट ओव्हर थिंग्स. डोमेस्टिक वेस्ट काय राहतात ने त्याच्याला आम्ही उपयोग करून आम्ही फर्टिलायझर्स प्रोड्यूस करायला पण होते. आणि हे फर्टिलायझर्स काय राहते? ते नॅचरल राहतात. दे आर नॉट मेड अप ऑफ केमिकल्स. सो ऑब्विसली ते काय होऊन सुटते? खेतीला पण ते लई उपयोगदायक राहते. सो त्याचा उपयोग लई राहते आम्हाला. ऑल राईट. येस. नेक्स्ट. नेक्स्ट व्हॉट वी हॅव टू डू अगेन? मेटल बघू आता. येस. सो इकडे आहे बघा बॉक्स, मेटलचा बॉक्स. ऑल राईट. सो मेटलला उपयोग करून आम्ही वायर्स प्रोड्यूस करतो. येस. मेटलची वायर्स. सो मेटलला आम्ही रिसायकल करून आम्ही मेटल वायर्स प्रोड्यूस करायला पण होत आहे. ओके. सो आता लास्ट पेपर बघूया. हे काय आहे? सॉरी, हिअर इट इज. येस, पेपर. सो पेपरला आम्ही यूज करून व्हॉट इज द रिसायकल्ड प्रॉडक्ट? कार्डबोर्ड. कार्डबोर्डची कॅन्स या फिर हे बॉक्सेस पण आम्ही प्रोड्यूस करायला होते. हे पॅकिंगला पण स्टोरेजला मला लई उपयोगदायक आहे. येस और नो? सो पेपरला आम्ही रिसायकल करून काय करतो? कार्डबोर्ड आम्ही कार्डबोर्डची काय बॉक्सेस राहते ना ते प्रोड्यूस करायला होते. येस. इज इट क्लिअर? सगळ्यांना समजलं कसं आम्ही? येस. सगळ्यांना समजलं कसं आम्ही वेस्ट मटेरियल्स मध्ये कोणची कोणची टाइप्स राहते ती कसं ते प्रोड्यूस होते आणि त्याचे रिसायकल्ड प्रॉडक्ट काय काय राहते मन आज आम्ही बघितलं. येस. सो आता आम्ही त्याचा इम्पॅक्ट बघूया मन. इम्पॅक्ट ऑफ वेस्ट कसं राहते मन बघूया मन. ओके. डॅश युजेस मोर एनर्जी देन नेसेसरी. इकडे तुम्हाला ऑप्शन्स दिलेत. ओके. इकडे तुम्हाला काय दिले? ती ऑप्शन्स दिलेत. सो डॅश युजेस मोर एनर्जी देन नेसेसरी. थोडी आयटम्स लय एनर्जी उपयोग करते देन इट इज रिक्वायर्ड. So flushing the toilet full flush, leaving the lights on, using plastic bags, leaving the tap running, wasting paper, not recycling biodegradables, ignoring plastic packaging, boiling a full kettle for a cup of tea, eating farmed meat, commuting to work. So leaving the lights on, हुआ शिल्का है because there it uses more energy than it can be used, है ना? Dash doesn't need hash doesn't need to be in landfill. Can anybody tell me? So we'll do one thing.
आमचं टाइम पण काय होलंय आता, टाइम अप होलंय. ओके, टाइम पण लगेच गेले. सो इकडे तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या, हे सगळे पॉइंट्स आणि इकडे ऑप्शन्स. ऑल राईट. सो तुम्ही काय करा, नेक्स्ट क्लासमध्ये ह्याच्यावरती आम्ही डिस्कशन करू आपण, इम्पॅक्ट ऑफ वेस्ट कसं राहतंय मग. ऑल राईट. सो तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या पटकन, सगळी पॉइंट्स नोट डाऊन करून घ्या. सो ट्राय टू फाइंड दी आन्सर्स. मी नेक्स्ट क्लासमध्ये ह्याच्यावरती डिस्कशन करू आपण. येस, लवकर लवकर नोट डाउन करून घ्या एव्हरीबडी. Or you can ask the coordinators to click a picture and they can send you. So coordinators also can click a picture and they can send it to the students, or they can discuss after the class. In the next class we will have a discussion on it. आणि सगळं पोरांना मला करेक्ट आन्सर द्यायचा आहे, या फिर तुम्ही गलत रॉंग आन्सर्स पण दिले तर इट्स ओके, बट यू हॅव टू गिव्ह मी अन आन्सर. ठीक आहे. येस, नोट डाऊन करून घेतला. ऑल राईट. सो आजचा क्लास आम्ही संपवायचा पहिले काय करू म्हटलं तर, थोडं we'll look into the Indian facts and curiosities. So this will be a kind of a knowledge session for you. हे तुम्हाला थोडं knowledge session राहते. Okay. So आम्ही आता spin करू आपण. When did India become independent? Independent केव्हा होला आमचा भारत देश? It is August 15, 1947 मध्ये आम्हाला काय मिळलं? इंडिपेंडेन्स मिळलं. येस. What is the name of the customary greeting? So customary greetings चं नाव काय है? Anybody? What is the name of customary greeting? कुणाला तर माहित आहे? सो आम्ही कवा पण कुणाला पण ग्रीट करतो, आम्ही काय सांगतो फर्स्ट वर्ड? नमस्ते, या फिर नमस्कार, या फिर नमस्कारम. यस और नो? सो आमचं कस्टमरी ग्रीटिंग काय आहे? आम्ही हात जोडून नमस्ते मन सांगतो. यस और नो? येस. व्हाट इज दिवाली? दिवाली काय है? फेस्टिवल ऑफ लाइट्स है. यस और नो? दिवाली काय है? फेस्टिवल ऑफ लाइट्स आहे. आम्ही सगळीकडे दिवा लावतो, बट वाय इट इज डन? ते आम्ही कशाला करतो सांगा? एनीबडी? फेस्टिवल ऑफ लाइट्स मन सांगतो, बट कशाला ते आम्ही सांगतो? काय होतं दिवाळीचा दिवस? श्रीराम अयोध्या वापस आलत. यस और नो? त्या दिवशी काय होतं? काय होतं मला? अयोध्याला वापस येऊन त्यांनी ते लई मोठं स्थान पर ते काय करते, ते सेलिब्रेट करते. त्या दिवशी आम्ही दिवाळी म्हण सांगतो. यस और नो? त्या दिवशी अंधकारवरती रोशनी म्हटलं तर चांगलं विषयचं काय होतं? जीत होतं. यस और नो? येस. ऑल राईट. What is the biggest and most sacred river? What is the biggest and the most sacred river? Anybody? Anybody can tell me? We'll take it as in India. India मध्ये बघू आपण. Okay. भारत देश मध्ये most sacred and biggest river, it is Ganga Nadi hai. Yes or no? Ganga Nadi is the most biggest and most sacred river. All right. So we will stop this here. I hope सगळ्यांना हे फन बट नॉलेजेबल ऍक्टिव्हिटी आवडले म्हणून घेतो. अँड आजचा क्लास आम्ही वेस्ट वरती बघितलो, हे सिम्युलेशन पण बघितलो, ह्याच्यावरती आम्ही ह्याचं मिनिंग आणि त्याच्यामध्ये टाइप्स आणि सोर्सेस ऑफ वेस्ट सगळं आम्ही बघून घेतलो. सो नेक्स्ट क्लासमध्ये ह्याच्यावरती आणि थोडी दोन वर्ड वॉल ऍक्टिव्हिटीज बघू आपण. अँड अगेन वी विल लुक इन टू द न्यू सिम्युलेशन ऑल्सो.
ठीक आहे. सो आजचा क्लास इथंच स्टॉप करतो. थँक यू एव्हरीवन. जय हिंद. जय विद्याशक्ती. थँक यू सर.